नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। महाराष्ट्र में भाजपा की बम्पर जीत हुई है। तमाम पक्ष को पीछे पछाड़ दिया है। वही भाजपा नेता नीलेश राणे पत्रकारों से संवाद करते हैं। पूछे जाने पर क्या बोल रहे हैं, मैं हिंदू वोट से जीत किया हूं। वही पक्षों का आरोप लगता है कि ईवीएम में गड़बड़ी की गई है। सुने भाजपा नेता नीलेश राणे क्या कह रहे हैं फुलवारी समाचारों का खास खबर में। आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्त्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोलत तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं। ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील। सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू। पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल, जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती। म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या निमित्ताने सांगेन। आज सामना न्यूज़पेपर में आई हुई एक न्यूज है जिसमें निर्भया दामिनी पथक का जो हेल्पलाइन नंबर शुरू किया था वो हेल्पलाइन नंबर अभी बंद हो गया है, ऐसा सामना में छपा के आया है। अभी तक हमको लगता था कि सामना ये उद्धव ठाकरे जी के पार्टी की माउथपीस है, मगर उद्धव ठाकरे की ही इज्जत निकालने का काम अभी संजय राजाराम राउत ने सामना के माध्यम से शुरू कर दिया है। ये जो दामिनी और निर्भया पथक का जो हेल्पलाइन नंबर है ये 2022 को इसका जीआर और नोटिफिकेशन निकला था, जिसकी कॉपी भी मेरे पास है। 2022 को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी थे, इसलिए उनकी ही इज्जत निकालने का काम उनका ही माउथपीस वृत्तपत्र अगर कर रहा होगा तो संजय राजाराम राउत को कितने समय कितने महीने और पगार देना है वो उद्धव ठाकरे सोचे। ये जो हेल्पलाइन नंबर में कुछ भी अगर कमियां होंगी तो उस बारे में हमारे मुख्यमंत्री हमारे होम मिनिस्टर साहब जरूर सोचेंगे और इसमें जो करेक्टिव मेजर्स है वो जरूर लेंगे। सर एक हिंदी में जानना चाहेंगे, धर्मेंद्र और डॉक्टर सुरेश चौहान के ने पूरे महाराष्ट्र भर में जो घुसपैठियों के लिए शिव प्रेरणा यात्रा निकाली थी सर, ऐसी ही यात्रा जो है बांग्लादेशी जो हिंदुओं पर अत्याचार हो रहा है उसके लिए आप निकालने वाले हैं सर? 10 दिसंबर को पूरे राज्य में बांग्लादेश में रहने वाले हमारे हिंदू भाइयों और बहनों के लिए हम सब आवाज हिंदू बन के आवाज उठाने के लिए हम रास्ते पे उतरने वाले हैं। 10 दिसंबर को हर एक कलेक्टर कार्यालय के बाहर बड़े पैमाने पे हिंदू अपनी ताकत दिखाएंगे और बांग्लादेश में रहने वाले हिंदू भाइयों को बहनों को संदेश देंगे कि वो अकेले नहीं है। इस तरीके का अगर अन्याय हमारे हिंदू भाइयों के ऊपर कोई भी करेगा, कोई भी गंदी नजर से देखेगा तो भारत में महाराष्ट्र में रहने वाला हिंदू सहन करेगा नहीं। ये संदेश हम 10 दिसंबर को देने वाले हैं। कितने दिनों की यात्रा होगी सर? कितने दिनों की यात्रा होगी? एक दिन का मोर्चा है मैडम, एक दिन का मोर्चा।
आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगर बोललं असतील तर ते फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने बोलतात. म्हणून योग्य वेळी जेव्हा निवडणूक येईल, हिंदुत्व नावा विचाराचे जे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अगर आम्ही महापालिका लढलो तर ह्या सगळ्या ज्या जिहादी आक्रमण आहे जे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लँड जिहादच्या नावाने, हे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान ज्यांची संख्या मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाढत चालली आहे, ही घाण अगर कायमस्वरूपी साफ करायचं असेल तर कडवट हिंदुत्ववादी विचाराचे महापौर प्रत्येक शहराला बसवायला लागतील आणि त्या दिशेने वाटचाल आम्ही सगळेजण करू. काय 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 तुमच्या पत्रकारांमध्ये किती घराणेशाही आहे मोजू का? वडील कोण आहेत, मुलगा कोण आहे, पत्रकार आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे. झालं का? एक मिनिट. ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची होती आणि इतका मोठा विजय तुमचा यावेळी झाला? माझी तिसऱ्यांदा हॅट्रिक जी झाली, माझ्या जनते कणकवली देवगड विधानसभाच्या जनतेने माझी हॅट्रिक केलेली आहे. माझ्या मतदारसंघाच्या हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्द्यावर मी माझी निवडणूक लढवली आणि 58,000 वर माझ्या ह्या 58,000 मध्ये कुठलाही मुसलमान मतं नाही. मी हक्काने सांगू शकतो, माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या मतदारसंघ म्हणून माझा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलेलो आहे आणि विकासाची प्रक्रिया पुढचे 3 वर्ष आज सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे 3 वर्ष काम करणार आहे आणि अशाच ताकदीने सुरू ठेवणार. मी अलग कुछ नाही बात करूंगा. आप तुम्हाला काही इथे आलात ना बरोबर आहे मला विरोधकांनी बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर केली, पण तरी सवय आम्हाला आता जनता तुमच्यासोबत आहे. कारण का जनतेला माहिती आहे टीका करणारे कावळे हे फक्त निवडणुकीपुरते असतात. आमच्यासारखे शिवरायांचे मावळे हे 365 आणि 24 तास त्यांच्यासाठी सेवेसाठी हजर असतात. तुमचे बंधू आम्हाला भेटले, त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही, मात्र जर ऍक्शन आली समोरनं तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार. सहमत आहात का? आता निलेशजींनी घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच आहे ना सगळ्यांची. पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोलले, आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये. पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल, कोणात जास्तच अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे. म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राणेचा अनुभव घेतलेला आहे, आता 2-2 राणे आतमध्ये आहेत, म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या 5 वर्षामध्ये घ्या. डबल इंजिन असं म्हणावं. 2 राणे विधानभवनामध्ये आता असणार आहे विधिमंडळामध्ये, त्यामुळे डबल विरोधक तर आहेत. दोन तोफा आता आतमध्ये आहेत. आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत. म्हणजे लाईनअपच एवढी तगडी आहे ना, समोरच्या वाल्यांना औषधासाठी पळापळ करायला लागेल. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदेंना कॅबिनेटमध्ये 2ऱ्या क्रमांकावर अशी चर्चा आहे. नागपूरमधला देवगिरी बंगला हा सुद्धा एकनाथ शिंदेंना तो माझा विषय नाही. माझा बोल दिया ना, म्हणे बोला ना. बरं सर, संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता? थोबाड बंद कर, चांगलं असं मोठं कुलूप लाव, नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर लावून बस. कोकणातले 2 सख्खे भाऊ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबईतले पण आता जुना प्रश्न झाला रे, आता कंटाळा आला. सख्खे भाऊ आता काय पुढचं विचार ना. आता काय मुंबईत पण 2 भाऊ आहेत, कोण? ठाकरे, वरुण सरदेसाई हे देखील ते भाऊ आहेत सभागृहात आलेत. तुम्ही आमने सामने येणार आता सभागृहात? मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना. हा कधी म्हणजे काय मला वाटलं काय फॉल्ट आहे काय? अरे नाही, तुझा प्रश्न करू